नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर आज आहे सोमवार आणि मला सोमवारचा उपवास आहे। जसं की मी दर आठवड्यात सोमवारचा उपवास पकडते आणि रविवारच्या एवढ्या सुस्तीपूर्ण दिवसानंतर आता आपल्याला मंडेला फेस करायचे। तर चला तर मग बघूया दिवसभर काय होतंय ते। आणि चलो आज अशी मस्त साडी नेसलोय कारण आज महत्त्वाचा दिवस आहे। आज मंदिरात पण जायचं आपल्याला। आज आपल्याला गाडीनं जायचंय, गाडीनं। चलो धन्नो। एक तर उशीर झालाय आणि आपल्या मॅथमॅटिक्सचे नोट्स घरी राहिलेले आहेत। देवा पळ 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 पळ। हा अवघड आहे, काय काय विसरणं होतंय काय माहिती बाबा। शिट, किती अवघड आहे ना टीचरचं। सगळं लक्षात ठेवावं लागतं, घर पण लक्षात ठेवायचं आहे आणि कुठल्या नोट्स आणायच्यात, कुठला बीट आहे, कुठल्या MCQचं बुक आहे, सगळं लक्षात ठेवावं लागतं। सगळं भेटलेत। चलो 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 चलो। आमची मैत्रीण आलेली आहे। गुड मॉर्निंग सुमेधा। गुड मॉर्निंग। कसं झाला तुझा प्रवास? प्रवास छान। विदाई व्यवस्थित झाली का? विदाई आठवड्याची विदाई ना का? छान झाली। आठवड्याची विदाई छान झाली। ऍक्च्युली आमच्याकडे नवीन सर आलेले, तर जे सुरुवातीचे सकाळचे 2 लेक्चर व्हायचे ते आता कमी होऊन चांगली बातमी ही खरं तर आली। किती भारी वाटेल मला। आजपासून एकच लेक्चर दिवसाला फक्त। आणि सर M1 ला आलेले आहेत दुसऱ्या सब्जेक्टला, मी M2 ला आहे। तर सर पहिलं लेक्चर घेणार आहेत आजपासून आणि आपण मस्तपैकी 9:30 वाजता दुसरं लेक्चर घेणार आहोत। आणि सध्या तरी फक्त 11वीचा आहे, 12वीचे पेपर्स चालू आहेत। काही दिवस फक्त आणि फक्त एकच लेक्चर आहे, सुखासुखी जी। तर हे नवीन सर आहेत आमचे दळवे सर, तर पार्टनर म्हणून आलेले आहेत मॅथमॅटिक्स 1 ला। यांच्यामुळे आमचा खूप मोठा भार कमी होणार आहे। सर आलेत आणि सर वेलकम टू दिस युनिट। सर आमचे दुसऱ्या युनिटला काम करत होते आणि सरांचा एक्सपिरियन्स 12 वर्षांचा आहे। आणि सर एकदम साधे सुधे आपल्या इकडचेच सोलापूरच्या विभागातलेच आहेत। आपल्याकडची माणसं सर प्रेमळच राहतात, हे असेच राहतात। आणि मेन गोष्ट ना डाऊन टू अर्थ असतात। प्रेमळ असो, रागीट असो, कसलेही असो, डाऊन टू अर्थ असणार। त्यांना कशाची लाज नाही वाटणार, काही कामं करण्याची, काही नाही। तर सर वेलकम। होपसो तुमचा इथून पुढचा प्रवास खूप सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि समृद्धीचा जावं आणि समृद्धीचा जावं हे वालं। आमच्या गावात महादेवाचं मंदिर। ओम नमो पार्वती पते हर हर महादेव। हे इथं माझं कॉलेज आणि महाराजांचं सिंहगड। यस या, हे बघा सकाळचा चहा घेऊन आमच्या मावशी आलेल्या आहेत। शीच दीपाली। हे मी कट करणार आहे कितवा टेकचं, बट चहा तर आलाय। पहिला टेक चालू आहे। दीपालीचा सर पहिला होता, शी इज न्यू टू अस। नाही चालत बाळा तो पेन, तिथं राहिलेले पेन सगळे बिना चालणारेच आहेत कारण चालणारे पेन ते ढापले। बेसिकली आज लेक्चर झालेले आहे, एकच लेक्चर। सर किती रिलॅक्स वाटते काय सांगू। पहिला दिवस आहे आज माझा, डे 1 ऑफ 1 लेक्चर। एकदा काय झालं, सिद्धार्थ सरांच्या शर्टवर डाग पडला। मग सिद्धार्थ सरांच्या शर्टवर डाग पडला, सर बाबा हा एवढा पॅनिक झाला आणि मम्मा हे निघल का ग मम्मा? अच्छा 5,500। सर तुम्हाला कमी काय आयुष्यात? 5,500 तुम आप तो पैसा लुटाओगे। हे बघा 3 इडियट्स। आणि सरनं डायरेक्ट ड्रायव्हरला ना घरी पाठवलं शर्ट आणायला, की ड्रायव्हर काका पटकन घरी द्या। आणि सर विचार करत होते, आम्हाला विचारत होते मी चांगला दिसतोय टी शर्टवर? आतमध्ये टी शर्ट वर शर्ट होता, मी छान दिसतोय मून मॅडम? हे ऐक मम्मी जर माझा सिद्धार्थची मम्मी आणि पप्पा ऐकत असाल तर हे ऐका। हा असा करतो, गुंडागर्दी करतो इथे येऊन। सुरुवातीला फार भोळा साधा मनुष्य होता, आता फार आगाऊ गारटा झालाय तो। तुम्ही ऐका जरा आणि ऐक आई काल जरा कान पकड, याचे शर्ट बीट खराब होत आहेत चांगले। आणि आम्हाला अशी येऊन धमकी देतो चॅनेल विनेल बंद करेल। अजून कोण? ताई माई अक्का विचार करा पक्का। सिद्धार्थच्या तोंडावर मारी मुक्का। हे बघा बाबा हा ना बिर्याणी खातोय आणि तर रोज तो काहीतरी मागवून खातोय। तर जिम लावल्याचे सगळे पैसे तुमचे वेस्ट आहेत।
मावशींना काम, इथल्या ऑफिस बॉयना काम, सगळ्यांना काम. हा आणि बघा बघा बिर्याणी कसं खातोय तो. आणि बिर्याणी म्हणजे बिर्याणी नाहीये, ते कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक सगळं असतं. रोज रतीबच लावलेला इथे. कोल्ड्रिंकचा रतीब आहे त्यांना. डायलॉग नाही का, आनंद कभी मरते नाही, आनंद पिक्चर मधला बघा, माहितीये का? हाँ हाँ, ते ऐसे खाने वाले भी कोई कोई उनको कुछ नहीं होता. सर अश्वत्थामा है, सर को कुछ नहीं होगा, सर कोल्ड ड्रिंक पिएगा, सर कुछ भी खाएगा. एक वेळेस अश्वत्थामाला काहीतरी होईल. यस, पण सिद्धार्थ सरला काही नाही. अमर आहे सिद्धार्थ सर, अमर है. चला, कॉलेज संपलेलं आहे आणि आता आपण सोसायटीमध्ये आलेलो आहोत. आता जायचंय घरी. तर आजचा दिवस संपलेला आहे, कॉलेज पण संपलेलं आहे. आज हा असाच दिवस चाललाय, बोरिंग अँड बोरिंग अँड बोरिंग अँड बोरिंग. आणि तुम्हालाही मी फार बोर करते असं, कारण सोमवार आहे. फारच बोर दिवस आहे, फारच. तर आता आपल्याला बघायला जायचंय सनसेट. स्कूटी घ्यायची की एफझेड घ्यायची? स्कूटी घ्यायची का एफझेड घ्यायची? अक्कड बक्कड बंबे जाऊ दे, एफझेड घेऊयात आपण. चलो, मध्ये कशी गाडी थांबवली, तरी पण पुढे जाऊन आपल्याला खडकवासला लागणार आहे. मला असं वाटतं तिथपर्यंत जाईपर्यंत आपला हा सूर्य डुबतोय. 1-2-3 सेकंदच लागतील फक्त याला डुबायला. बापरे किती कचरा इथे. ठीक आहे, चला पुढे. आणि इथं आपल्याला जायचंय आणि या मुली आपल्याला हाक मारतायत बघा. हॅलो. चलो बाय एफझेड. इथेच राहा. तर आपण आलेलो आहोत आपल्या फेवरेट प्लेसला. हा आहे चहा, हे आहे खडकवासला धरण, इथून तिथपर्यंत. आणि आपल्याला तिथे बसायचे, तिथे. येस. तर हे आहे खडकवासला धरण, जे की बऱ्याच ब्लॉगमध्ये आपण दाखवलेलं आहे. एक कुठलं तरी असं लोकेशन असतं ना, जे आपलं होम असतं. म्हणजे घर नाही, आपण थोडंसं काही प्रॉब्लेम झाला की त्या लोकेशनला येतो. माझ्यासाठी हे लोकेशन आहे संध्याकाळच्या वेळेला इथं येऊन बसणे. मागचं वातावरण. अब हमको चलने का टाइम. अरे यार काय हिंदी आहे. आता आपली निघायची वेळ आलेली आहे. आपल्याला जायचं आहे DC मध्ये. DC म्हणजे डेस्टिनेशन सेंटर, जे की आहे नांदेड सिटीमध्ये. गाडी इथून काढायची आता. ज्या वेळेस आपण ड्राईव्ह करतो, म्हणजे मुलगी ड्राईव्ह करते, मुलगी बाईक चालवते ना, ते एक्सपेक्ट एक तर लोकांना नसतं की एका मुलीनं बाईक चालवावी. आणि दुसरी गोष्ट ना, बाईक चालवताना ते मला असं वाटतं विमेनवाला कप घेऊन बसलेले असतात. त्यांना शेजारून जायला पण भीती वाटते. असं वाटतं कुठलं लोकांना बघून. पण येते यार, आम्हालाही बाईक चालवायला असं काही नाही आहे. तर चलो आगे बढ़ते अभी. चला, ट्रॅफिकमधून वगैरे आणलंय बाईनं आम्हाला. डेंजर ट्रॅफिक होता आज, डेंजर. आपल्याला फ्लावर्स खरेदी करायचे स्वतःसाठी. एक द्या. पॅक करू. हां चलो, फ्लावर्स घेतलेले आहेत आणि बरंच काय काय सामान घेतलेलं आहे. आत्ता घरी जायचं आपल्याला. कधी कधी ना, म्हणजे उगाच आनंदी राहण्यात पण मग एक वेगळीच मजा आहे. उगाच आनंदी राहायचं म्हणजे काही कारण नसतं, काही नसतं. स्वतःसाठी फुलं घ्यायची, स्वतःसाठी चॉकलेट्स घ्यायचे. ह्या गोष्टीला बरेच लोक स्वार्थीपणा म्हणतील बरं का, पण मला असं वाटतं हे गरजेचं आहे. सेल्फ पॅम्परिंग फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आज उपवास होता, आपण बरंच दिवसभर भुकेनं मेलेलोत. आणि चला तर मग आता ब्लॉगची सांगता करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये असाच काहीतरी बकवास ब्लॉग घेऊन. तोपर्यंत हसत राहा, जगत राहा, आनंदी राहा, समाधानी राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय.